दीपावली संपली. एक मोठा सण, आपली वर्षानुवर्षाची परंपरा. मग ही का साजरी केली जाते याच्या सगळ्या कहाण्या प्रत्येकाला माहिती आहेत. एक आनंदाचा क्षण, आनंदाचे 4-5 दिवस, सगळ्यात मोठ्या सणाचे 4-5 दिवस, सर्व रक्ताच्या नात्यांना एकत्रित आणणारे क्षण, मित्रमंडळींना एकमेकांसाठी जीवाला जीव लावून जगणं कसं असतं त्यासाठीच आपला एकमेकांसाठी जन्म झाला आहे, हे अगदी दिवाळीच्या फराळावर ताव मारता मारता सांगण्याचा हा एक खूप महत्त्वाचा असा सण. मग अनेक मित्र, अर्थात कंसात हौशी मित्र, ज्यांच्या घरी परंपरा पाळल्या जातात असा मित्र, तो 4-5 मित्रांना आपल्या घरी, 4-5 असो 10-12 असो, त्याची नीतिमत्ता चांगली, मन मोठं असेल आणि जर आपल्या परंपरांचा अभिमान असेल, सुट्टीचे दिवस आहेत, चला आपल्या 4 जवळच्या लोकांना आपण घरी बोलवू, त्यांच्यासोबत आपण फराळ करू, दुसरा एखादा पदार्थ करू, फराळाच्या सोबत दुसरा एखादा पदार्थ, किंवा फराळ प्लस त्यानंतर 1 तास 2 तास 3 तासाची गॅप घेऊन गप्पा टप्पा थोडंसं फिरायला जाणं, आणि नंतर आपण त्यांना एखाद्या वेळेस लंचला पण बोलू. अशा मोठ्या मनाचे मित्र या दिवाळ सणाच्या निमित्ताने काही मित्रांना आपल्या घरी बोलावतात. सर्वप्रथम मी अशी मानसिकता घेऊन जगणाऱ्या त्या व्यक्तीला, त्याच्या मनातल्या मित्रत्वाला, त्याच्या मनातल्या परंपरांचा सन्मान करण्याच्या त्या प्रवृत्तीला लवून मुजरा करतो, करोडो प्रणाम करतो. कारण आजकाल ही गोष्ट खूपच दुर्मिळ होत चालली आहे. हा जमाना कसा आहे, आम्ही घरात दिवाळीच्या फराळाचं काही करत नाही, हे अतिशय भूषणाने सांगणारा जमाना आहे. मला हेच कळत नाही की वर्षातनं एकदा सण येतो, वर्षातनं एकदा तुम्हाला परंपरा पाळायची आहे. अरे खूप मोठा अवडंबर नका करू. ठीक आहे ना, तुम्ही 10-5 मित्रांना नका बोलवू, तुम्ही कोत्या मनाचे आहात, तुम्ही नको तिथं पैसे घालण्याची प्रवृत्ती तुमची खूप आहे. तुम्ही छोटे छोटे कपडे आणून कपड्यामध्ये काटकसर करणारी माणसं असाल. तुम्हाला इतर गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट असेल, तुम्हाला पाश्चिमात्य संस्कृतीसारखं मस्तपैकी दिव्यांची रोषणाई आणि मस्तपैकी फक्त चांगलं चांगलं खाणं पिणं, बाहेर जाणं, रेस्टॉरंटमध्ये वेटिंगला थांबणं, याच्यामध्ये कदाचित तुम्हाला रस जास्त असेल. पण म्हणून परंपरांचा अपमान नका न करू. आजकाल हा परंपरांचा अपमान करण्याची फॅशन झाली. म्हणजे जशी अश्लीलता हा शब्द नाशवंत झाला असंच वाटण्यासारखं जिथं वातावरण आहे. का बोलतोय मी असं? कारण हा जो असा समाज आहे ना आपल्यातला, हा टॅटू जिथं काढल्या जातात तिथंसुद्धा रांगेत असतो, आणि हॉटेलमध्ये जिथं गर्दी आहे, जिथं काय खाऊ घातलं जातं हे किचनमध्ये कधी कोणी डोकवत नाही, कशा पद्धतीने ते अन्न बनतं याच्याशी देणं घेणं नाही. पण वेटिंगला 25, 30, 30, 50 माणसं असतील तरी वेटिंगला थांबणार, तास 2 तास तिथं ताटकळत थांबतील, पण तिथलंच खाऊन जातील. असा एक समाज आहे. मग त्यातल्या त्यात या स्त्रियांना अश्लीलता हा शब्दच जवळपास त्यांना माहीत नाही, अशा पद्धतीने त्या वागू लागल्यात. पहा तुम्ही आजकाल कुठल्याही साधारण 20 ते 50-55 वयोगटातल्या कोणत्याही स्त्रीकडं पहा तुम्ही, जिला आपण आजची स्त्री म्हणतो आहे. 20-22 वर्षाची मुलगी म्हणजे 22 वर्षापूर्वी जन्मलेली, आणि तिची आई त्यावेळेस साधारणतः 40-45ची. लक्षात घ्या तुम्ही की त्यांच्या अंगावर टॅटू कुठे कुठे असतात. मग त्या पद्धतीने त्या टॅटू काढणाऱ्या कलाकारासमोर उघड्या नागड्या बसलेल्या असतात. लग्नात साडी नेसवायला सुद्धा आजकाल आई, मावशी, आत्या चालत नाही आहेत, बाहेरचा पुरुष लागतो.
जसं फेटा बांधणं ही कला काही लोकांनाच अवगत असते, म्हणून आपण फेटा बांधणारा व्यक्ती बोलवतो सत्काराच्या वेळेस, तशी पद्धती आजकाल या लग्नाच्या वेळेससुद्धा चालू झाली आहे. साडी नेसवायला माणूस, सगळ्यांना ब्युटी पार्लरमध्ये मस्त रंगरंगोटी करायची आहे चेहऱ्याला, म्हणून ब्युटी पार्लरवाली किंवा ब्युटी पार्लरवाला तो कायमचा दिवसभर बसून असतो. त्या लग्नाच्या वेळेस, हळदीच्या वेळेस 8-8, 10-10 तास आधी सगळ्यांचं पार्लरमध्ये मस्त नटणं थटणं चालू असतं. म्हणजे कुठेतरी संस्कृती आणि परंपरा लोप पावत चालली आहे. अशा लोकांना असे डायलॉग मारायला फार आवडतं. आमच्या घरी ना आम्ही काहीच नाही करत फराळाचं. कसली आली दिवाळी वगैरे, कोण रावत बसणार, बाहेर मिळतं ना तयार, आणतो आपला अर्धा किलो आणि काही कोणाला फराळाला बोलवण्याचं सोच नाही आम्ही. आमच्याकडे हा सगळा प्रकार नाही झेपत आता आम्हाला. झेपत नाही हा शब्द. एवढं सगळं या फराळाच्या विषयी, दिवाळीच्या विषयी आणि आपली संस्कृती आणि परंपरा लोप पावत चालली याविषयी बोलण्याचं कारणच तसं घडलं आहे. मोठ्या प्रेमाने मी माझ्या 8-10 मित्रांना घरी फराळाला बोलवलं. त्यामध्ये 2-3 या पठडीत बसणाऱ्या कुटुंबातले निघाले. अर्थात मला हे माहीत नव्हतं. या पुणे शहरामधले हे माझे नवीन मित्र, पण गावाकडं राहिल्यामुळं चला काहीतरी आपल्या घरी फराळ करायला या असं म्हणून त्यांच्यासाठी एक तिखट पदार्थ पण केला. म्हणजे अक्षरशः आता सांगायला काही हरकत नाही आपणास, खिमा आणि पुरीचा बेत केला. नॉनव्हेज खायचं असं म्हणणारा ग्रुप होता. मोठ्या कष्टाने सगळं तयार केलं. फराळसुद्धा होता, खास घरी बनवून घेतलेला फराळ. असं नाही आहे बाजारातला, घरी सामान आणून बनवून घेतलेला फराळ. व्यवस्थित सगळे ॲटम बनवले होते. आणि असंही नाही आहे की दिवाळी संपल्यावर आलेल्या कॅरीबॅग लोकांना द्या, असली घाणेरडी प्रवृत्ती आपल्या मनात कधीच नसते, नसायला पाहिजे. निदान मी माझं तरी बोलतो आहे. आता दिवाळी संपल्यावर काही लोकांना ऊत आला आहे, अरे तुझ्याकडं फराळाचं द्यायचं होतं, आणि मग त्याच्या आधी मस्त असा शब्द वापरायचा, जणू काही मी कधी आयुष्यात खाल्लंच नाही आहे, किंवा जणू काही मस्त फराळ आम्हाला कधी दिसलाच नाही आहे. हे घाणेरड्या प्रवृत्तीने काही जगणारी माणसं, खरं दाखवायचं ना तर प्रेम खरं दाखवा. उगाच तुम्ही प्रेमाच्या खोट्या कोलांट्या उड्या नका ना मारू. लक्षात येतात त्या कोलांटुड्या, आणि समजतो ना तुमच्या घरचा फराळ कुठला, आणि आलेल्या पिशव्याच कशा तुम्ही तशा कपाटातल्या ब्लाऊज पीसनी ओट्या वरतात ना स्त्रिया, त्या पद्धतीने नका ना वागू, नका देऊ. काही तुमच्याकडं मागायला नाही आलं कोणी. आम्ही कधी मागायला नाही आलो तुम्हाला की फराळ द्या म्हणून. धमक आहे. सांगायचा मुद्दा असा की फराळाला मी सकाळी त्यांना 9:30 वाजता बोलावलं. 9:30 ते 10च्या दरम्यान सगळ्यांनी जमा, छानपैकी मस्त गप्पा टप्पा मारू, ज्याला गाणी म्हणायची गाणी म्हणा. मस्तपैकी वेळ चांगला गेला पाहिजे आपला एकमेकांमधला. सुट्टी सत्कारणी लागली पाहिजे सगळ्यांची. जे आता रिकामटेकडे आहेत, माझ्यासारखे रिटायर्ड माणसं आहेत, त्यांचा काहीच प्रश्न नाही. पण जे काही नोकरीत होते त्यांना म्हटलं, अरे तुम्हाला परत सुट्ट्या मिळत नाहीत, यू आर ऑलवेज बिझी. 9 तास काम केलेलं थकलेलं घोडं शनिवार रविवार पण भेटत नाही आम्हाला, हे मला माहिती आहे. असं मी त्याला विनोदाने 2-3 बोललो. त्यांनीसुद्धा कन्सेंट दिली, हो नक्की येणार आम्ही तुझ्याकडं. सगळे जमले. सगळ्यांसाठी व्यवस्थित प्रत्येक ॲटम प्रत्येकाच्या प्लेटमध्ये, आणि 2 रिकामा प्लेट पण आणून ठेवल्या. कारण नेहमीचा अनुभव, एखाद्याला कुठले पदार्थ आवडत नसतात ते त्या रिकाम्या प्लेटमध्ये काढून ठेवायचे आणि मग सुरुवात करायची. सगळ्यांना मी विनंती केली, काय हरकत नाही, पहा या 2 रिकाम्या प्लेट आहेत, मी माझ्या पद्धतीने तुम्हाला वाढून आणलेलं आहे. माझी आंतरिक इच्छा आहे की एवढं तुमच्या पोटात गेलं पाहिजे, याचा तुम्ही आस्वाद घेतला पाहिजे. आणि आपण उशिरा 3-3:30 वाजता जेवायला परत आपल्या घरी येणार आहोत. फराळ करून आपण एके ठिकाणी जाणार आहोत, ते ठिकाण मी सस्पेन्स ठेवतो आहे, असं सांगून मी सगळ्यांना सुरुवात करा म्हणून विनंती केली. मग तो चालू करायच्या आधी एखादा मनात आलं, अरे नहीं कुछ गाने से शुरू करेंगे, बाद में हम फराळ को हाथ लगाएंगे. ठीक आहे, मला आयडिया आवडली. मग एक पट्टीचा गायक होता, त्याला आम्ही एक किशोर कुमारचं गाणं म्हणायला लावलं, आणि मग नंतर फराळ सुरू झाला. फराळाची ताटं वाढली आहेत, रिकाम्या ताटल्या मी का आणल्यात, प्लेट का आणल्यात, हे सगळं सांगितलं. तोपर्यंत ज्यांच्या मनात खूप मोठा सिक्युलर किडा बाळगून असतात ना, असे 1-2 जण होते. शेवटी
मित्रच मानलं मी त्यांना, त्यामुळं मी त्यांच्याविषयी डायरेक्ट असं बोलतो, तोंडावर पण बोललो मी त्या दिवशी. पण अशा अनंत माणसांसाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर त्या दोघांनी सुरू केली कॅसेट त्यांची. पहिल्याच वाक्यात त्यांनी ज्या माणसाने तुम्हाला बोलावलं आहे प्रेमाने, त्या कुटुंबाचा अपमान करण्यासारखं वाक्य वापरलं. दिवाळीत आम्ही काय फराळ बिराळकडनं सोडून दिलं आहे बरं का, प्रशांत तू काय आमचं मनावर घेऊ नको, पण आमच्या दोन्ही प्लेट घरात नेऊन ठेव, ते रिकाम्या प्लेटमध्ये इतर काय लोकांना नको असेल ते काढतील. मी म्हणलं अरे प्रेमाने मी तुम्हाला बोलावलं आहे, घरात बनवलेला फराळ आहे, हा विकत आणलेला नाही आहे किलोवर, याच्या मागच्या प्रेम भावना लक्षात घ्या. असं तुम्ही पूर्ण ताट नाकारू नका. गोड पदार्थांचं ताट आहे, दिवाळ सणाच्या वेळचा हा फराळ आहे, इतर वेळी मला भूक नाही, आम्ही खाऊ शकत नाही, इट कॅन बी ॲक्सेप्टेड. पण आपल्या या परंपरेचा, सणाचा, माझ्या या आदरातिथ्याचा, माझ्या मनात असलेल्या प्रेमभावनांचा असा चार चौघात ताबडतोब तू एकही घास न खाता इन्सल्ट नको करू मित्रा. कुठंतरी थोडं वागायला तारतम्य बाळगून कसं वागायचं हे शिक. नाही काय यार ते वर्षानुवर्ष तेच 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 फराळ खाऊन कंटाळा आला. व्हॉट इट मीन्स म्हणलं वर्षानुवर्ष. अरे हा आपला सण आहे, तू हिंदूच आहेस ना, का तुझं ब्लड टेस्टिंग, तुझं DNA टेस्टिंग करावं लागेल. थोडंसं उपहासात्मक विनोदाच्या ह्याच्यात मी त्याला घेतलं. अगदी काही मी रागावलो असं चेहऱ्यावर काहीही दाखवलं नाही, पण आत्ता मी तो लपवू शकत नाही राग. कारण आपल्या धर्माचा अपमान करणं ही जर फॅशन होत असेल ना, तर त्या व्यक्तीचा अपमान करणं ही माझी फॅशन आहे. त्या व्यक्तीला नोव्हेर करून टाकणं हे मला आवडतं. आणि तो ज्या पद्धतीने इन्सल्टिंग वागू शकतो ना, त्याच्या दसपट मी त्याचा इन्सल्ट असा चार चौघात करू शकतो हे त्यालाही माहीत होतं. मग नंतर त्याने जीभ चावली आणि मग तो चपापला, सॉरी सॉरी म्हणा. म्हटलं तीर कमान से और बात जुबान से कभी वापस नहीं आती मेरे यार. तूने जो इंसल्ट किया ना सबके सामने, ये बहुत गलत बात की. या सगळ्या कष्टांचा, या सगळ्या प्रेमभावनेचा तू खाटकन अपमान केलास. नाही, तू तारतम्य नाही शिकलास. तुझं एज आहे ना फक्त पेपरवर दिसतंय वाढलेलं, पण तुझा मेंदू आहे तसाच लहान राहिला रे. इतकं मी त्याला बोललो. आणि चल तुला नको असलेलं सगळ्या रिकाम्या प्लेटमध्ये टाक, हवं तेवढं खा, थोडंसं खाल्लं पाहिजे, हे माझं कंपल्शन असेल. तुला राग आलेला असला तरी तो तात्पुरता असावा, मला पण तात्पुरता आलेला आहे. तो या सगळ्यांचा आनंदावर विरजण पाडणारा राग नसावा. मग ज्यांनी गाणं म्हणलं त्याच्याकडे मी थोडंसं लक्ष दिलं आणि विषय पान बदलण्याचा प्रयत्न केला. त्याला म्हणलं अरे यार बहुत बढ़िया गाया, क्या शुरुआत हो गई आज की, बहुत बढ़िया, बस ऐसे ही गाते रहो, मुस्कुराते रहो यार. आपकी गुनगुनाहट से अगर हमारे चेहरे पे मुस्कुराहट आती है तो गाते रहना ये आपका फ़र्ज बनता है. असं म्हणून मी त्याला टाळी दिली, मिठीत घेतलं आणि त्याला विनंती केली, चलो स्टार्ट करो फराळ. म्हणजे या सिक्युलर किडा बाळगून जगणाऱ्या अशा काही मित्रांना वर्षानुवर्ष फराळ खाऊन मला कंटाळा आला हे वाक्य वापरताना जीभ चावली जात नाही, स्वतःचा धर्माभिमान कुठं आड येत नाही त्यांच्या. याच्यामध्ये त्यांना खूप मोठी फुशारकी वाटते. तारतम्य सोडून वागतायत आपली लोक. मग अगदी कौतुक करतील, नहीं यार मेरा वो रॉबर्ट एक दोस्त है मेरा, ख्रिश्चन है, वो हर क्रिसमस पे बुलाता है. म्हणलं प्रत्येक ख्रिसमसला ज्या ख्रिश्चन माणसांकडे जातो त्याच्या कुटुंबातली एक तरी व्यक्ती असं म्हणते का, मला 25 डिसेंबरपासून 31पर्यंत हा नाताळचा आठवडा साजरा करताना केक खायला बिलकुल आवडत नाही, मी दिवाळीचा चिवडा खातो या दिवसात, असं म्हणते? नाही म्हणत. एखाद्या मुस्लिम मित्राकडे तू जातोस, जिभल्या साठत शिरकुर्मा पितो. रमजानच्या वेळेस शिरकुर्मा जे करतात त्यावेळेस तो एकतरी मुस्लिम धर्मीय व्यक्ती कधी म्हणतो का, यार सालों गुजर गए शिरकुर्मा शिरकुर्मा, बस बस हो गया मुझे, अब मैं दूसरा कुछ खाऊंगा, मैं दिवाली के पदार्थ खाऊंगा, मैं हिंदू के जो त्यौहार होते हैं उनके घर में जो बनाते हैं वो बनाऊंगा, म्हणतो असं? नाही म्हणत. धर्माभिमान, स्वतःच्या परंपरांचा असलेला एक अभिमान त्यांना असं बोलू देत नाही. मग हीच गोष्ट आपल्या हिंदू धर्मियांच्या मित्रांमध्ये का घडत नाही म्हणून माझं मन तापतं. प्रचंड राग येतो मला अशा लोकांचा. ज्या कुळात ज्या धर्मात तुम्ही जन्म घेतला आहे त्याच्याविषयी तुम्हाला यत्किंचितही अभिमान नाही. त्या परंपरांना तुम्ही शिवीगाळ करता, त्या देवादिकांची तुम्ही टिंगल करता. अरे मग तुम्हीच जर टिंगल करता तर इतर लोक येऊन उड्या मारणारच, तुमच्या मंदिरात वाटेल ते करणार. कारण तुमच्या वेदना संवेदना बोथट झाल्यात, तुम्ही स्वतःच तुमच्या धर्माला मानत नाही आहेत.
मुस्लिम मुलगा गोल टोपी घालायला लाजत नाही कधी, पण हिंदू माणूस कपाळावर गंध लावायला लाजतो. वस्तुस्थिती आहे. मी असं म्हणत नाही आहे रोज कपाळाला गंध लावा, रुद्राक्षाच्या माळा घालून फिरा, मी असं म्हणत नाही आहे. पण थोडंसं तारतम्य ठेवून आपण ज्या कुळात जन्माला आलो, जन्म कोणत्या कुळात घ्यायचा, कोणत्या धर्मात घ्यायचा हे कोणाच्या हातात नाही आहे. पण ज्या कुळात, ज्या तुम्ही कुटुंबात जन्मता, ज्या धर्मात जन्मता, तिथल्या परंपरांचा थोडा आदर करणं हे तुमचं काम आहे, तुमचं कर्तव्य बनतं. कमीत कमी आपल्या परंपरांचा अपमान आपण करू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. जे सिक्युलर किडे बाळगून आहेत आपल्यातले लोक, त्यांनी थोडासा आजूबाजूला कशा पद्धतीने धोका चालू आहे, काश्मीरी पंडितांची नक्की हालत काय झाली, बांगलादेशमध्ये काय सुरू आहे, पाकिस्तानमध्ये 1947ला फाळणी झाल्यानंतर हिंदूंची टक्केवारी काय होती, आज काय टक्केवारी आहे, भारतातल्या 8 राज्यांमध्ये डेमोग्राफी चेंज होऊन कशी मुस्लिमांची संख्या वाढलेली आहे, 5 कोटी ते 7 कोटी घुसखोर आपल्याकडे आले आहेत, कशी त्यांची घोडदौड 50 कोटीच्या पुढे जाण्याची चालू आहे, 50 कोटीनंतर आम्ही काय करणार आहोत, त्यांचे मनसुबे काय आहेत, याचा थोडा सखोल अभ्यास तरी करा. थोडे तरी डोळे उघडे ठेवून या गोष्टींकडे बघा. नाहीतर एक दिवस ना तुमच्या घरात येऊन तलवार दाखवून तुम्हाला शिरकुर्मा पाजतील. आता खूप वाईट शब्द माझ्या तोंडात येत आहेत. जे घडले ना पूर्वी नोवाखालीमध्ये किंवा आज बांगलादेशमध्ये, जिथं जिथं काश्मीरी पंडितांच्या घरी जे घडलं ना, ते तुमच्या कुठल्याही राज्यात, महाराष्ट्रातसुद्धा घरोघरी घडू शकतं. हां ठीक आहे, चांगले वागतात तोपर्यंत चांगले वागा ना, पण सावधानता बाळगा. शिरकुर्मा जिभल्या लावून तुम्ही चाटून पुसून पिताय खाताय, अरे पण त्याच्यामध्ये तुम्हाला बाऊल देण्याच्या आधी आतमध्ये कोण कोण थुंकलं आहे याची कधी शहानिशा केली? चला लावून बघा तुम्ही एखाद्या वेळेस, स्पाय कॅमेरा ठेवून बघा त्या किचनमध्ये त्यांच्या. गप्पा मारण्याच्या इराद्याने जा आणि नंतर तुम्हाला सर्व करण्याच्या आधी तिथल्या लोकांमध्ये काय चर्चा चालू असते हे ऐका. काही टेस्टिंगची मशीन घेऊन जा, वाटलं शिरकुर्माचा बाऊल टेस्ट करून बघा. यू विल फील समथिंग बॅड. पण तेच तुम्हाला जिभल्या चाटताय. वर्षानुवर्ष तुम्हाला केक खाताना लाज नाही वाटत? खा तुम्ही पदार्थ, केक खा ना, इतर वेळेस खा. पण अगदी त्या ख्रिसमसच्या वेळेस ख्रिश्चनच्या घरी जाऊन केक खायच्या, जिभल्या चाटायच्या, अशी मानसिकता का ठेवताय? आणि दिवाळीचं आलेलं समोरचं ताट गोड पदार्थांचं, कष्टाने, प्रेमाने, खूप प्रेम भावना उच्च ठेवून मित्रांनी बोलवलं ते ताट तुम्ही परत लाथाडता, सत्वर लाथाडता. इतकं माझं मन हळहळलं त्या मुमेंटला की कदाचित माझ्या विचारांच्या माणसांना ही तडफड कळत असेल. याच व्हिडिओमध्ये मी आपल्या काही हिंदू स्त्रियांच्याबद्दल बोललो. टॅटू प्रकरण इतकं गाजतं आहे, ह्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. लिटरली 20-22 वर्षाच्या मुली आज चड्डी घालून फिरत आहेत. त्याला अर्थात चड्डी हा शब्द मी मुद्दाम रफ वापरतो आहे. त्यांच्या मते ते काहीतरी बरमुडा म्हणत असतील. पण जांघेच्या खाली आणि मांडीवर आणि दिसेल अशा विभागात समोरून तो टॅटू दिसला पाहिजे. अरे मांडीवर तुम्ही टॅटू काढेपर्यंत, त्याचं ते डिझायनिंग पूर्ण होईपर्यंत त्याच्या समोर तुम्ही इतक्या कमी कपड्यात बसता. ते काढलेलं चित्र, तो तळहाताने थोडंसं साफ करणं, झटकणं, कापड पुसणं, बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात त्यांना. हे तर सोडून द्या, कमरेवरती बॅकसाईडला पदर खाली घेतल्यावर दिसलं पाहिजे अशा ठिकाणी फुलपाखरू. कमरेवरती ज्या ठिकाणी तुम्ही निकर घालता त्या निकरच्या अगदी थोडंसं वर आणि अर्ध फुलपाखरू आतमध्ये आणि अर्ध वर, असेही टॅटू. आता कुणीतरी म्हणेल की हा खूप बारकाईने बघतो. सवाल तो नाही आहे, हे घडतं आहे जगामध्ये. साडी नेसवायला तुम्हाला पुरुष लागतो. लग्नाच्या आधीचे तुम्हाला प्री वेडिंग शूट केलेले नको ते फोटो लग्नात दाखवायला स्क्रीन लागतो. अरे लाजा वाटतात नातेवाईकांना तुम्हाला उघडं नागडं बघताना. ज्या वेशात तुम्ही हनीमूनला तुम्ही वावरायला पाहिजे, कुठेतरी फॉरेनला जाता तुम्ही. आजकाल तुम्हाला भारतातली डेस्टिनेशन पण चालत नाहीत, कारण लाखाची पॅकेज घेणारे तुम्ही. माझ्या कंपनीतला अमुक एक जण बालीला गेला, अमुक एक जण कुठे इंडोनेशियाला गेला, अमुक एक जण कुठे न्यूझीलंडला गेला, मग मी काय महाबळेश्वरला जाऊ का? अशा विचारांनी प्रेरित झालेली तुम्ही मुलं मुली, मोठी मला गंमत वाटते. अरे तुमच्या श्रीमंतीच्या विषयी आम्हाला चीड आहे असं नाही आहे, पण तुम्ही या श्रीमंतीच्या मागं लागताना, तुमचं पॅकेज वगैरे बघताना, तुमची पॅकेज वाढत असताना तुम्ही परंपरांच्यापासून हळूहळू दूर चालला आहेत.
नातलगांपासून हळूहळू दूर चालल्यात, तुम्हाला नातेवाईक नकोसे झालेत, तुम्हाला आईबाप वारले, एक्सपायर्ड झाले, असे शब्दांच्या ऐवजी माझी आई ऑफ झाली, माझा बाप ऑफ झाला. अरे व्हॉट अ लँग्वेज. या गोष्टींची चीड येते. म्हणून कृपा करून माझ्या मित्रांमध्ये ज्या मित्रांनी हे खेळ केले दोघांनी, त्यांना तर मी नम्र विनंती करेन आणि मी स्पष्ट सांगतो, पुढच्या वर्षीच्या फराळाला घरी या, या बोलवण्याच्या यादीतनं मी तुमची नावं कट केली आहेत. हां, तुम्ही मला स्वतःहून सांगा वर्षभरात, नाही सॉरी चुकलो, मी परंपरांचा सन्मान ठेवण्याचं शिकलो आहे, मला खात्री वाटली तर मी नक्की बोलवेन तुम्हाला परत. पण स्वतःचा अपमान करून घेण्यासाठी मी सण साजरे करत नाही. मी परंपरांचा सन्मान त्याच सन्मानाने ठेवतो आणि जिथं कोणी आव्हान करेल त्याचा मी लाखपटीने अवमान जास्त करू शकतो, हे निक्षून सांगतो आहे मी. यथावकाश फराळ झाला, छानपैकी गाण्यांची मैफिल पुन्हा रंगली आणि नंतर मी त्यांना 1 ते 2 या वेळामध्ये फिरायला घेऊन गेलो. फिरायला म्हणजे एक छोटीशी साईट त्यांना दाखवायची होती मला, माझ्या प्रगतीची वाटचाल. मी बुक केलेला एक छोटासा फ्लॅट, जे सिक्रेट मी या दिवाळीच्या दिवसातच त्यांना सांगणार होतो की अरे या सणाचं औचित्य साधून मी थोडीशी प्रगतीच्या दिशेने गोडदौड करतो आहे. छोटाच आहे, 3 रूमचा मी फ्लॅट बुक केला आहे. त्या साईटवर मी तुम्हाला घेऊन ते घर दाखवणार आहे, कारण सॅम्पल फ्लॅट इज रेडी आणि मला बांधकाम इतकं प्रोग्रेसमध्ये आहे की 6 महिन्यात मला ताबा मिळतो आहे. कदाचित पुढची दिवाळी आपण त्या फ्लॅटमध्ये आपण फराळ करणार आहोत, घरचाच फराळ, असं मी त्यांना सांगून त्या साईटकडे घेऊन गेलो. हेतू एकच होता की अरे आपली झालेली प्रगती आपल्या जवळच्या मित्रांना माहीत असावी, तो आनंद त्यांच्यासोबत शेअर करताना मिळणारा आनंद मला मिळवायचा होता. आणि दुसरा हेतू हा होता की फराळ झाल्यानंतर थोडंसं आपण चालत फिरलं पाहिजे, तो जिरल्यावर आपल्याला नंतर खिमापुरीचा आस्वाद घ्यायचा आहे. फक्त 3 आयटम केले होते मी, खिमा, पुरी आणि फक्त कोशिंबीर. का तर चला तोंड गोड प्लस तिखट, ज्या लोकांना नॉनव्हेज घरात बनत नाही त्यांना थोडंसं आकर्षण असणं सहज स्वाभाविक आहे. त्यांच्यासाठी खास सगळ्यांना विचारून, काही लोकांना चावण्याचा त्रास होतो म्हणून मग त्यांनी प्रेफर केलं की अरे खिमा करशील तर छान वाटेल. त्यामुळं त्यांनी सांगितलेला आयटम मी केला होता, त्याचाही सगळ्यांनी छान आस्वाद घ्यावा ही माझी एक आंतरिक इच्छा होती. म्हणून त्यांचा तो टाईमपास 3:30 वाजेपर्यंत मी केला. आणि तशी साईट या घरापासून जास्त दूर नव्हती, साधारण 700-800 मीटर अंतरावर होती. त्यामुळं त्यांना सगळ्यांना सांगितलं तुमच्या कार गाड्या काय असेल ते इथंच राहू द्या, पार्किंगलाच राहू द्या आणि आपण चालत जाऊन चालत येऊ. छानपैकी फराळानंतर कोणाला काही सिगरेट वगैरे ओढायची होती ती बाहेर जाऊन ओढा, घरात मी काही अलाउड करत नाही हे पण त्यांना माहीत होतं. त्यामुळं मग ज्यांना धूर सोडायचा आहे त्या लोकांनी चालता चालता धूर वगैरे सोडला, कोपऱ्यात उभं राहून धूर सोडला, टाईमपास झाला, साईट पण बघणं झालं आणि एक चांगले आनंदाचे क्षण या मित्रांच्या सोबत मला पण घालवता आले. मेमोरेबल मोमेंट्स मी अशा कॅच करतो क्योंकि मुझे पता है पलों से ज़िंदगी कैसे चुराई जाती है. बाकी ये परेशानियाँ दिक्कतें ये तो आती रहेगी, एवरीथिंग इज़ पार्ट ऑफ लाइफ and living with such difficulties etc. is nothing but art of life. I know that art of life. त्याच्यामुळं मस्तपैकी तो दिवस खूप आनंदात गेला, एक्सेप्ट द थिंग्स विच आय हॅव ऑलरेडी डिस्कस्ड इन दिस व्हिडिओ. अशा गोष्टी कुठल्याही मित्रांच्या ग्रुपमध्ये घडू नयेत. परंपरांचा मनापासून सन्मान करण्यात यावा प्रत्येकाकडनं. जो माणूस आदरातिथ्य करतो आहे त्याच्याविषयी, त्याच्या घरच्यांच्या विषयी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला बोलता आलं पाहिजे. अरे फार मोठं खूप फराळ खूप छान होता वगैरे खोटी स्तुतीसुमनं त्याची अपेक्षा नसते त्यांना. ते दिल खोल के वागत असतात, दिलेरपणाने तुम्हाला बोलवत असतात. नाहीतर जगामध्ये किती माणसं येतो, आज कोणी कोणाला आपल्या घरी बोलवतो, आनंदाने काहीतरी खाऊ पिऊ घालतो, फार कमी माणसं आहेत. खाऊ प्यायला कुठे मिळतं, चकटफू कुठे मिळतं यासाठी चटावलेली दुनिया खूप आहे. मी पाहिली आहे डोळ्यांनी, मी अनुभवली आहे. पण स्वतःहून काहीतरी मित्रांसाठी त्याग करणं, कोणा नातेवाईकांसाठी त्याग करणं, त्यांना बोलावणं, त्यांच्यासाठी खस्ता खाणं, त्यांच्यासाठी काहीतरी आपल्या त्यांच्या आवडता पदार्थ बनवून खाऊ घालणं, हे दुर्मिळ होत चाललं आहे. जी लोकं पाळत आहेत त्यांना तरी पाळू द्या, त्यांना तरी थोडासा मॉरली तुमच्यासोबत आहोत असं सांगा. अरे बढिया लगा यार, आपने बुलाया, वक्त अच्छा गया, असं काही 1-2-3 मित्र बोलले, अगदी मिठी मारून बोलले, त्यांना मी सॅल्यूट करतो. डेफिनेटली त्यांचा हा गुण खूप चांगला आहे, हा गुण प्रत्येकाकडे पाहिजे. अरे छान वाटलं बरं का. जो अगत्याने तुम्हाला बोलवतो ना त्याच्या फार माफक अपेक्षा असतात.
तुमच्या चेहऱ्यावरती त्याला आनंद बघायचा असतो. आणि जाताना एखाद्याने, त्या ग्रुपमधल्या एखाद्याने म्हणावं, अरे छान वाटलं बरं का, तू खूप काही केलंस बाबा. जे आपण काहीच करत नाही, समोरचा करतो, तेव्हा त्याची स्तुती करण्या इतका मोठे मन तुमच्या छाताडात पाहिजे, हे नक्की आहे. हे आजकाल जर दुर्मिळ होत चाललं असेल तर ते आपल्याला ठिकठिकाणी घडताना पाहायला नक्की आवडेल ना, म्हणूनच मी हा व्हिडिओचा प्रपंच करतो. चला आशा करूयात आपल्या हिंदूंच्या स्त्रिया थोड्याशा सुधारतील. नको त्या ठिकाणी नको तितक्या वेळ टॅटूसाठी कोणासमोर उघडं नागडं बसणार नाहीत. प्री वेडिंग शूटचं स्क्रीनवर दाखवणं हळूहळू बंद झालं पाहिजे. काही समाजाने त्याच्यावरती बायकॉट केलेला आहे. त्यांचा आदर्श आपल्या सगळ्या हिंदू धर्मियांनी पण घेतला पाहिजे. ज्या जाती धर्मामध्ये हे चालतं ते अतिशय वाईट गोष्ट आहे. प्री वेडिंग शूट हे स्क्रीनवर दाखवणं किंवा प्री वेडिंग शूट करणं लग्नाच्या आधी हे योग्य नाही आहे. हे आपल्या संस्कृतीला, परंपरांना धरून नाही आहे. काही लोकांना वाटेल की मी खूप आपला परंपरावादी आहे, पुरातनमतवादी आहे, असं वाटेल. त्या वाटण्याला मी किंमत नाही देत. जे वाईट आहे त्याला वाईट म्हणताना माझी जीभ कधीही अडखळत नाही. आणि जे चांगलं आहे त्याला कुणाच्याही मनात यायच्या आधी वा क्या बात आहे असं म्हणायलासुद्धा मी लगेच तत्पर असतो. मित्रांनो, या व्हिडिओतनं जो काही संदेश घ्यायचा आहे, जो समाजाला संदेश द्यायचा आहे, तो मी तर दिला आहे. तुम्हाला आवडला तर तुम्ही अशा मॅक्झिमम ग्रुप्समध्ये, कारण दिवाळी नुकतीच संपली आहे, हा अनुभव अनेकांनी घेतला असू शकतो, पण व्यक्त मी झालो आहे. तर हा अनुभव नेहमी आला नाही पाहिजे आपल्याला. आपल्या धर्मियांच्या मनामध्ये त्या आपल्या भगव्या झेंड्याविषयी, आपल्या या हिंदुत्वाविषयी, आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्या जन्माविषयी कुठेतरी एक सद्भावना, अभिमान, स्वाभिमान हा पाहिजे. छत्रपती शिवरायांचा किंवा धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा किंवा अनंत लोक जे हिंदू धर्मासाठी झटले आहेत, या धर्मासाठी त्यांनी त्याग केला आहे, आजही त्याग करतायत, असे जे लोक आहेत त्यांचा कमीत कमी सन्मान या गोष्टींमध्ये लपलेला आहे, हे तरी जाणून जगता आलं पाहिजे. इतिहासातली तर उदाहरणं अनेक आहेत, पण तुम्ही अलीकडची सुद्धा उदाहरणं घ्या. प्रत्येक गोरक्षकाचं उदाहरण मनात ठेवा तुम्ही. काय त्याला घरदार नाही आहे, तो गोळ्या खातो आहे, त्याला मारहाण होती आहे गोमातेला वाचवताना, का तर त्याच्यातलं हिंदुत्व त्याला गप्प बसू देत नाही आहे. त्या अशा लोकांना मी प्रणाम करतो. अशा लोकांच्या सोबत मी काम करायला तयार आहे. तेवढी माझ्यात पण धमक आहे आणि म्हणून मी बोलतो आहे. कुठेतरी आपण आपल्या धर्माचा अभिमान नक्की जागृत ठेवूयात. इतर धर्मीय ज्याप्रमाणे त्यांच्या परंपरा कधीही सोडत नाहीत. रमजान ईदला शिरकुर्मा बनणार म्हणजे बनणार, न कंटाळता बनणार. लोकांना त्यांनी प्यायला बोलवतात, स्वतः पण एन्जॉय करतात, कधी त्याच्यात बदल करत नाहीत त्या पदार्थामध्ये, म्हणजे परंपरेचा सन्मान राखत जगतात. ख्रिश्चन माणसं ख्रिसमसला केक कापणार म्हणजे कापणार, केक खाणार, केक बनवणार, बाजारातनं केक विकत आणतील. कधी त्या पदार्थामध्ये त्यांनी बदल केला आहे? नाही. त्यांची परंपरा त्यांना खूप आवडते आणि प्रेमाने ते सांभाळत आहेत ती परंपरा शेकडो वर्षाची. तसं पाहिलं तर आपल्या इथं ओरिजिनल ख्रिश्चन खूप कमी आहेत, म्हणजे सगळे बाटलेलेच आहेत. म्हणजे आधी तो काहीतरी हिंदू असेल, बौद्ध असेल, कोणीही असेल, पण तो आज ख्रिश्चन झाल्यानंतर तो ख्रिश्चन धर्माची जी तत्त्व आहेत ती पाळतो आहे ना प्रेमाने, त्या परंपरेचा सन्मान करतो आहे. तो असं नाही म्हणत क्या यार बहुत बोर हो गया हूँ मैं केक खा के, नाही म्हणत. हे गुण त्यांच्याकडचे, प्रत्येकाकडं असे जे काही चांगले गुण असतात ते गुण तरी उचलायला शिका. आपलं सोडून त्यांचं सगळं आचरण करणं हे गुण उचलणं म्हणत नाहीत त्याला. आपलं तुम्ही आधी सन्मानित ठेवा. जे काही आहे त्याचा योग्य सन्मान राखत राखत कसं जगता येईल याच्याकडं तुम्ही पहिल्यांदा बघायला शिकलं पाहिजे. आदरातिथ्य जो करतो व्यक्ती त्याला आनंद कसा देता येईल आपल्याला, त्याचं कसं आपल्याला शाब्दिक कौतुक तरी करता येईल, त्याला कसे आभार मानता येतील त्याचे आपण, तो काय त्या आभाराच्या अपेक्षेने किंवा कुठल्या रिटर्न गिफ्टच्या अपेक्षेने किंवा तुम्ही फार मोठं कौतुक करावं, जगाला जाऊन सांगावं याच्यासाठी तो तुम्हाला बोलवत नसतो. त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी असलेलं एक उच्च प्रेम असतं, परंपरेच्या विषयीचा त्याच्या मनातला तो सन्मान असतो आणि तो दाखवायचाही नसतो त्याला व्यक्त होण्यासाठी या सणाचं निमित्त मिळालेलं असतं. सुट्ट्या असतात, तुम्ही रिकामे भेटता त्याच्यानंतर त्याला असं वाटतं की चलो यार एक छोटासा गेट टुगेदर बना देंगे, हम ही बुलाते हे सबको. हा मनाचा मोठेपणा शिकण्यासारखा आहे. नाहीतर काही थोट मंडळी मी अशी पण बघितली की एखाद्या मित्रांनी पार्टी दिली आहे, ती पार्टी मस्त एन्जॉय केली त्यांनी, म्हणजे स्वतःच्या पैशात कधी इतकं खाणार पिणार नाही आहेत, स्वतःच्या पैशात इतकी दारू पण कधी पिणार नाही आहेत,
स्वतःचे खिसे नेहमी रिकामे आहेत असंच इम्प्रेशन तयार करणार आणि ही पार्टी संपत आल्यावरती बाजूला जाऊन बायकोला फोन करणार, तुझ्यासाठी काय आणू, आणि ते बिलसुद्धा त्या मित्राच्या पार्टीच्या बिलात लावणार. अशी नालायक मित्रमंडळीसुद्धा अवतीभोवती मी पाहिलेली आहेत. प्रचंड असे अनुभव घेत घेत मी आता हा लहानाचा मोठा झालो आहे. अर्थात जो असा अनुभव देतो त्याची नीतिमत्ता एकदा समजली की त्याच्यापासून आपण सावध राहायचं असतं. वारंवार त्या व्यक्तीला असे चान्स द्यायचे नसतात. म्हणजे घरी उपाशी बायकोला बसवायचं आणि तिला सांगून यायचं, डोंट वरी, मी तुला कॉल करेन तेव्हा तुला काय हवं ते सांग. इतक्या घाणेरड्या मनोवृत्तीने मित्र या व्याख्येत बसत बसत सोबत जगणारे मित्र बघितले की मला असं वाटतं, अरे यार कितनी बडी गलती हम कर रहे हैं. चूक त्याची नसते, त्याला ओळखण्यात आपण चूक केली असते. त्यामुळे मी दोष कधी पण लोकांना देत नाही, मी स्वतःकडे घेतो. पण जी मनाची आंतरिक चिडचिड होते अशा प्रवृत्ती बघितल्यावर ती आपोआप व्यक्त केल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच मी बोलतो. चला, असे जे काही अवगुण असणारे आपली मित्रकंपनी असतील त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर तरी थोडंसं सुधारणा केली पाहिजे. आपल्या आपल्या परंपरांचा, सणांचा, जे काही आपण वर्षभरात साजरे करतो सण, त्या प्रत्येक सणाच्या विषयी चांगलं बोलता येणं हे तुम्ही संस्कृतीला धरून जगताय, तुम्ही हिंदू आहात याचं प्रतीक असतं. हे प्रतीक सोडून जगण्याचा प्रयत्न नका करू. मी मॉडर्न झालो, माझी फॅमिली खूप मॉड आहे. माझ्या बायकोनीनं 3-4 ठिकाणी टॅटू काढलेत, तिला फार आवडतो. अरे माझी मुलगी पण आईच्या वळणावर गेली आहे, तिने पण न मस्तपैकी पिंढऱ्यावर आणि मांड्यांवरती टॅटू काढला आहे, पाठीवर पण तिने टॅटू काढून घेतला आहे. अरे ह्या अभिमानाने सांगायच्या गोष्टी नाही आहेत, कानफाटात लगावण्याच्या गोष्टी आहेत तिला ऑन दी स्पॉट. पुरातन मतवादी होऊन तुम्ही बायका पोरींना मारा असं मी म्हणत नाही आहे. याच्यातनं जो मतितार्थ मला सांगायचा आहे तो तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी मी एवढं रॅश बोलतो आहे. जे समाजामध्ये आजकाल दिसते मला हिंदू धर्मियांमध्ये, त्याच्यासाठी माझी एवढी चिडचिड होती आहे. मी तुम्हाला असंही म्हणत नाही की रोज गंध लावून फिरा, रोज मंदिरात जावा, रोज अथर्वशीर्ष म्हणा, रोज भीमरूपी म्हणा, रोज शुभंकरोती म्हणायला लावा पोरांना. असंही कुठल्या गोष्टींचं मी कंपल्शन करत नाही. पण कमीत कमी थोडी तरी हिंदुत्वाची लाज जागरूक ठेवून जागा ना. सगळंच गुंडाळून नका जगू. आशा करतो मित्रांनो या सगळ्या पोटतिडकीने बोललेल्या भावभावना तुमच्या हृदयापर्यंत पोचलेल्या असतील, पोचतील, आणि तुम्ही मला हा व्हिडिओ शेअर करून नक्की मदत कराल. थोडंसं असंसुद्धा हिंदुत्व एकमेकांसाठी जगण्याची ही वेळ आहे. अदरवाईज खूप काळ, विचित्र काळ समोर येऊन ठेपलेला आहे. याचीसुद्धा जाण नक्की ठेवा. सावध राहा, सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि मस्त राहा, हसत राहा. जो तुम्हाला हसवू इच्छितो, जो तुमचा आदरातिथ्य करू इच्छितो त्याचा अपमान कधीही करू नका, कधी करू नका. त्या यातनानं तो आदरातिथ्य ते जो बोलवतो ना, होस्ट म्हणून असतो ना तो माणूस, जो अगत्याने तुम्हाला बोलवतो ना, तो मरेपर्यंत विसरत नाही हो असे अपमान. नका त्याच्या मनाची चिरफाड करू अशी. हीच जाता जाता कळकळीची विनंती.